नॅशनल स्पर्धा एक गदा मिळून 15 पैलवान उभं 16ला सगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मी स्वतः निवेदन केलंय. हिंद केसरी अभिजित करते दोस्ती आणि कुस्ती भोगावच्या अधिवेशनात संदेश दिला. नॅशनल कॅमेरा केलं दोघे एका झोपमध्ये राहायचे. एकत्र सराव फायनलला निवाक्षाची लढत आणि तुम्ही सर्वांनी पाहिली ती कुस्ती लढली. थोडा प्रचंड आत्मविश्वास होता. 4 गुणांची आघाडी होती केरळ बघायची माझ्या डोळ्यासमोर. प्रचंड तुफान त्या ठिकाणी निर्माण कुस्त्या लावण्यात येणार आहे आणि कुस्ती जिंकून तुमच्याच हाताने होणार आहे. 57 किलो तयार लागायचंय. आतून केसर कोल्हापूर रेवत लाल पट्टीवर तयार आहात. रवी चिंचवडे कोल्हापूर निळ्या पट्टीवर तयार आहात. आविष्कार गावडे सराठी लाल पट्टीवर तयार राहायचंय आणि दीपक पवार पुणे निळ्या पट्टीवर तयार राहायचंय. सेमी फायनल सुरुवात होते. आतून विरुद्ध रमेश आणि आविष्कार विरुद्ध दीपक अशा सुद्धा होती. नोंद घ्या. ही गोपाळ गटातली कुस्ती पहा. आशिष वावरिया आणि सुहास गोडके अशी अभिजितदादा खटक्यांचा पट्टा आहे. आशिष जिगरवाडी इच्छेदारी हिम्मत मरना तो मदत खुदा. आणि प्रत्येकाला वाटतं माझ्या घरात पण सगळे शक्य नसतो. सगळ्यांना शक्य आहे का? सगळे साईडला घालणारे नाहीत. कुठलेच आई वडील आपल्या मुलांसाठी वाटत ते फक्त पोरग त्या पद्धतीचं पाहिजे. वाटत ते करते. एक तर देऊ दे पण आपल्या मुलाबाळांसाठी कष्टच करते. बोला. 57 किलो पहिली सेमी फायनल आतून केसर कोल्हापूर लाल पट्टीमध्ये राहा. रवी चिंचवडे कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचं आहे. आविष्कार गावडे सराठी लाल पट्टी विरुद्ध दीपक पवार पुणे निळी पट्टी आपण तयार राहायचं आहे. एका जोडीला 2 कुस्त्या आखाड्यामध्ये होणार आहे. त्याची नोंद घ्या. आणि नाही थांबा. आता जो राऊंड होणार आहे 57 ते ओपन त्यातून फायनलला कोण जाणार आणि तिसऱ्या चौथीसाठी कोण जाणार हा निर्णय होणार आहे. त्यावेळेस नितीन बाबा जाणारे इतर मान्यवर मंडळी घेतील आणि नंतर जे पुढचा राऊंड आहे तिसऱ्या चौथ्यासाठी लढत होईल. नंतर पहिल्या दुसऱ्यासाठी होईल. जे ठेकेदार आहे त्यांच्या शिवास्तेच कुस्ती आणि त्यांच्या शिवास्ते सन्मान होणार. व्यासपीठावर अशी गौरे हा राष्ट्रीय गौरवणारा पैलवान येळपणे गावचा नगर जवळचा शिवणाला सराव करणारा लालचंदीचा पैलवान म्हणजे गावाचा वैभव. जसा आता आपला मोती मागला सार्थक झाले अजून चांगला याचा गेला ना नितीन बाबांना कमिटीच्या वतीनं मोती मागला आमच्या गावाचं बोल आहे. 2 वर्ष झाला क्षेत्र मागला शिवराम झालाय. 6 घोड्याला लाल शून्य गेला 6. पैलवान म्हणजे गावाचं वैभव. मानानं निर्वाही साकार एक शक्ती साकार एक स्फूर्ती साकार. पैलवान माझी होत नाही कुठेही जाऊ द्या. पैलवानकीचा रुबाब काय झालेला पैलवानकीचा रुबाब आणि बसलेला प्रत्येक जण सांगेल. आज जरी तुम्ही पैलवान घरात नसेल पण बसलेला प्रत्येक जण सांगेल आमचे पंजोबा पैलवान होते आमचे आजोबा पैलवान होते. एवढं भाग्य आज खेळाला मिळालं. फक्त कुस्तीला मिळालं भाग्य. आमचे आजोबा पंजोबा पासूनच्या गोष्टी सांगणारी मंडळी इथं आहे. प्रत्येक जण सांगेल. चला निर्णायक फेरी सुरू करा.
आता सगळे राऊंड पाण्यासारखे आहे. आता सकाळपासून तर चोरशीच्या आल्या, पण आता आणखी गरीब चोरा. सेमी फायनल त्यातून फायनल साठी जाणार. 57 किलोला पहिल्या नंबरकडे जायचंय. 20,000 दुसरा नंबर, 15,000 तिसऱ्यासाठी, 10,000 आणि चौथ्यासाठी 8,000 असा फरक आहे. त्यामुळे शिवाज एकूण 53,000 सागरचा अधिक स्वागत. उत्सव कमिटीच्या वतीनं सर्वांचा उत्सव कमिटीनं प्रत्येकावर जबाबदार दिली. इथं मात्र कोणी द्यायचं, स्वागत कोणी करायचं, सगळ्या उत्सव कमिटीचा हे नियोजन आहे. उत्सव कमिटी संघटन महत्वाचं आहे. संघटना म्हणजे जी कमिटी असते, पाचामुखी परमेश्वर सरपंच पूर्वी असायचे गावात, 5 पंच बोलवा आणि निर्णय घ्या. पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, मारायचं सगळे पंच कशाला केल्या, कमिटी कशाला केल्या. कमिटी अत्यंत महत्वाची. संघटन जर मजबूत असेल तरी असं महान कार्य उभं राहतं. ही सोपं का मंडळी? अखंड महाराष्ट्राचा कोणी सांगे भैरवनाथ यात्रेनिमित्त स्पर्धा घेणं, तिन्ही राज्यस्तरीय घेणं, रोज मैदान आजही मैदान आहे, तरी एवढा प्रचंड प्रतिसाद का लाभतो? कुस्ती वाढली पाहिजे, कुस्ती चढली पाहिजे, यासाठी हे चालू पाहिजे, हे चालू पाहिजे. तर आणि तरच आता मुली लढू लागल्या, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजू लागल्या. पोलीस जरा आपले सचिन गांधी सर इथं बसले, त्याची सवलती खाली कुस्तीच्या जोरावर आळंदीला धोत्याचा उठाव. इंडियन अग्निवीर म्हणून भरती झाल्या. कुस्तीच्या जोरावर पोलीस दलात आळंदीच्या तालुक्यात कुस्तीत पोलीस झाल्या, 2 पोलीस इन्स्पेक्टर झाल्या, 1 तिला कुस्तीला नारायणजीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण मंचावर यायचे. कडबारी तालमीचे परिवार नारायणजीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण मंचावर या. बोला मला चोरास आहे पैलवान जिंकायचंय. खेळा जिंकत राहा. गाव